नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी शिल्काच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर अवंतीला त्याच्या घरी घेऊन जातो. तर आज आपण बघूया की पुढे काय होईल. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना परत एकदा आठवण करून देऊ इच्छिते की आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखाली छान छान कमेंट्स करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हॉट हॅपन? ती अजूनच कावरीबावरी होऊन त्यालाच बघत होती, म्हणून त्याने मागून तिच्या डोक्याला पकडत माथ्याच्या मध्यभागी किस करून विचारू लागला. तशी तिने नजर फिरवली. एक क्षण राग तर एक क्षण प्रेम अशा गोंधळात तिचं छोटंसं मन अडकलं होतं. अजून अंगभर रोमांच उभे राहत होते. पाऊस कमी झाला की जा, आता बसू शकते ना? तो तिचा हात धरत डायनिंग एरियामध्ये आला. अजून गालाचा फुगा झालाच होता. बोलताना तो एकदम नॉर्मल होता, जणू आता त्याने काही केलं नाही. भोळेपणाचा आव चेहऱ्यावर आणत होता. तिने एक नजर त्याला पाहून नजर फिरवली. बस, तो तिच्यासाठी चेअर मागे करत बसण्याचा इशारा करत म्हणाला. तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तसं तो भुवया उंचावत तिला बघू लागला. आता त्याने शांतपणे बसण्याचं आमंत्रण दिलं. त्याच्यातही रागाने बघत होती. ह्याला काय अर्थ? त्याने दीर्घ श्वास घेत तिचा हात घट्ट पकडला आणि स्वतःही चेअरवर बसत तिला समोरच्या चेअरवर जबरदस्ती बसवलं. तसं ती डोळे मोठे करत त्याच्याकडेच बघू लागली, तर तो रोखून तिच्या डोळ्यात बघत होता. मला कळेल का तू माझ्यावर का चिडली आहेस? तो शांतपणे आवाजात जराबानं तिला जाब विचारू लागला. तसं ती गडबडली. काय उत्तर देणार म्हणून गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडेच बघू लागली. तुला टच केलं म्हणून चिडली? माझा काही अधिकार नाही आहे का? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तुझ्यासाठी सगळंच नवीन आहे. तुला कम्फर्ट होईल अशा पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करतो. पण जर सारखं सारखं तुला मी जवळ येण्याने प्रॉब्लेम असेल तर आपण लग्नच कशाला करतोय? लग्नानंतर तू अशीच वागणार आहेस का? त्याने तिला स्पष्टच विचारलं. तो मनात काहीच ठेवत नव्हता आणि त्याचं बोलणं एकदम स्पष्ट होतं. आडेवेडे न घेता तिच्या डोळ्यात बघत तो बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून तिचा श्वास घशातच अडकला. ते लग्नाच्या आधी असं काही नाही चांगलं वाटत. म्हणजे कोणी? ती कंठ दाटून नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाली. त्याच्याशी बोलताना पोटात भीतीने गोळा आला होता. अशा गोष्टी कधी तिने कोणाशी डिस्कस केल्या नव्हत्या. तिच्या आयुष्यात पहिलाच व्यक्ती तो होता की त्याच्या इतक्या जवळ ती गेली होती. ओ गॉड, कुठले लोक? जसं तू माझ्यावर हक्क गाजवते तसं माझा तुझ्यावर काहीच अधिकार नाही आहे का? मी तुला लगेच फिजिकल व्हायला फोर्स केला का? आता त्याच्या आवाजात राग जाणवत होता. त्याचं बोलणं ऐकून तिच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढली. मन अगदीच ताटून आलं होतं. ते मी नाश्ता, ती अडखळत बोलत वाढलेले श्वास कंट्रोल करत चेअरवर उठली. अशा गोष्टींवर कधीच त्याच्यासमोर बोलणं झालं नव्हतं. सगळे काही होतं, फक्त स्पर्शांची भाषा होती. पण त्याचं स्पष्ट बोलणं ऐकून तिच्या पोटात खड्डा पडला होता. लज्जा, भीती, टेन्शन सगळ्याच भावना अनावर झाल्या होत्या. त्याच्याकडे बघायची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती. हातापायांची थरथर वाढत होती. ती नजर चोरत त्याच्या बाजूने जात होती की त्याने तिच्या हाताला हिसका देत ओढून आपल्या मिठीत घेतलं. तसं ती त्याच्या कुशीत जाऊन आदळली. ती श्वास रोखून भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तो रोखून तिच्या डोळ्यात आरपार बघत होता. ती स्वतःला सावरून नीट बसत नजर झुकवते. मन अगदीच भरून आल्यामुळे कधी डोळ्यातून पाणी बाहेर येईल असं झालं होतं. त्याने तिच्या गालावर हात ठेवत तिचा चेहरा वर केला. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघू लागली. तिची नजर खूपच अस्थिर झाली होती. अवंती, तुला माझा स्पर्श आवडत नाही का? तो किंचित भुवया आकसून म्हणाला. ते पण गावात असं काही चालत नाही. लग्नाआधी स्पर्शाची भाषा कळणाऱ्या मुलींना काय म्हटलं जातं हे तुम्हाला ठाऊक नाही. ती घाबरत नजर झुकत म्हणाली. डोळ्यातून लगेचच पाण्याची ओघळ गालावर आलीच होती की तिने लगेच उलट्या हाताने पुसली. शेवटी तिचे विचार गावातले होते. तिच्याकडून अपेक्षा तरी काय करणार? तिला सुद्धा गोष्टी कोणी समजावल्याच नव्हत्या. समजण्यासाठी गावातल्या मुलींना ह्या गोष्टी बोलण्याची मुभा कुठे असते? त्याला हे लगेचच जाणवलं. ते एकटक तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघू लागला. हे त्याला आत्ता जाणवलं. तुला माझ्यावर विश्वास आहे? त्याने विचारलं. तसं तिने त्याच्या डोळ्यात बघत किंचित मान डोलावली. स्पर्श ही भावना चुकीची नाही आहे. ती फक्त योग्य व्यक्तीसोबत असली की त्यात गैर असं काहीच नाही आहे. जसं आपलं लग्न होणार आहे, जर आपण एकमेकांना स्पर्श केला तरी यात काही असं काहीच नसणार आहे. ज्या देवाला तू जाऊन येते ना, त्याच देवाने स्त्रियांना पुरुषाचं शरीर तयार केले आहे.
त्या देवानेच विचार करून घडवले आहे. सृष्टीचं चक्र वाढवण्यासाठी त्याने आपली रचना केली आहे. ह्या वयात ह्या भावना वाटणं अगदीच साहजिक आहे. आपण काही चुकीचं करत नाहीये. लग्नाआधीचे काही चोरटे स्पर्श आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याने अधीरता निर्माण होते. अगदीच पूर्णपणे इंटिमसी नकोच आहे. माझा स्पर्श चुकीचा असता तर तू माझ्यासोबत इथे नसतीच. प्रत्येक क्षणी माझ्यासमोर येण्यासाठी घाबरली असते. डोक्यातून बाकीच्यांचा विचार सोडून दे. फक्त तुझा आणि माझा विचार कर. तो तिचा चेहरा उंजळीत घेत समजावत म्हणाला. तसं ती त्याच्या डोळ्यात बघत होती. डोळ्यातून पाण्याची ओघळ गालावर येतच होती. त्याचं बोलणं मनाला पटत होतं, पण आडवा येतच होतं. अवंती, लग्नानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात होणारच आहेत. तेव्हा तर तुला कसंही एक्सेप्ट करावं लागणारच. तुझी इच्छा असो वा नसो. मी कधी तुझ्यावर कुठल्या गोष्टीचा फोर्स केला नाहीये. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. स्पर्श हा फक्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबतच आपण अनुभवू शकतो. मनात जर माझ्याबद्दल प्रेम असेल तरच तू माझा स्पर्श अनुभव होऊ शकतेस. नाही तर माझा स्पर्श तुला फक्त माझ्यापासून लांब घेऊन जाईल. कधी मी तुझ्यापासून लांब जाऊ कळणार नाही, तो म्हणाला. त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा ती करू शकत नव्हती. तिचं छोटंसं जग कधी त्याच्या गोल फिरू लागलं होतं हे तिला कळालंच नाही. नाही, असं कधीच होणार नाही. मला तुम्ही कायम माझ्यासोबत हवे. तुम्ही मला कधीच सोडून जायचं नाही, ती हट्टाने रडत बोलतच त्याचे हात बाजूला काढून पटकन त्याच्या कुशीत डोकं घालून स्वतःला लपवू लागली. त्याच्याशिवाय जणू आता तिला जगायचंच नव्हतं. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तो आपल्यासोबतच असावा हा तिचा जणू हट्टच होता. तिच्या बोलण्यानेच त्याचं मन अगदी सुखावून गेलं होतं. चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य उमटलं होतं. तो गालात हसत तिच्या केसांवर ओठ टेकवत तिला आपल्या मिठीत घट्ट कवटाळून घेतो. तुम्ही पहिले हो बोला. काहीही झालं तरी मला सोडून जाणार नाही, ती रडत त्याच्यापासून बाजूला होत विचारू लागली. तसं तो डोळे मोठे करून तिलाच बघू लागला. रडण्यासारखं तर तो काही बोलला नव्हता. आपण तिला काय समजलं हे कळलं की नाही त्याबद्दल लास्ट शब्द घेऊन बसली म्हणून तो ब्लँक झाला. बोला ना. तो काहीच बोलत नाही म्हणून अगदी ती चिडून हट्टाला पेटली होती. तुझा देव जरी आला तरी मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, तो तिची मान पकडून तिच्या कपाळाला कपाळ टेकवत हसत म्हणाला. तिच्या बालिशपणाच्या हट्टाला बघून त्याला आता खूपच हसू येत होतं. तिने डोळे घट्ट मिटून दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या गळ्यांभोवती दोन्ही हात गुंफवून त्याच्या खांद्यावर मान टाकून दिली. तिच्या वागण्याने तो थोडासा सरप्राईज झाला होता. एवढे एक घट्ट पकडून घेतलं होतं की जणू त्याला एक सेकंडसुद्धा दूर करायचं नाही. त्याच्याजवळ एक वेगळी शांतता, सुख तिला स्वतःला जाणवत होतं. स्पर्श, प्रेम ह्या भावना काय असतात या आता हळूहळू तिच्या मनात उमलू लागल्या होत्या. अवंती, बाजूला बस, मी कुकला फोन लावतो, तो तिच्या पाठीवरून हात फिरवत हसत म्हणाला. नको, मी करते, ती पटकन गडबडून त्याच्या मिठीतून बाजूला होत उभी राहत म्हणाली. नक्की, त्याने भुवया उंचावत प्रश्नार्थी नजरेने विचारलं. ती रागानेच सरसर पावला आपटत किचनमध्ये निघून गेली. त्याने हसत मान वळून एक नजर तिला पाहिलं आणि मान्यताला कॉल करू लागला. करायचं तर असतं पण नाटक बघून त्याला हसू आलं. मान्यताला काही इन्स्ट्रक्शन्स देऊन त्याने फोन कट केला आणि न्यूजपेपर वाचू लागला. थोड्या वेळाने आतून तिचा आवाज आला. हां, त्याने हुंकार भरला. मी शेवया करणार आहे, ते खाल्लेले चांगलं असतं आणि तुम्ही पूर्ण खायचं आहे, किचनमधून ओरडत ऑर्डर देत म्हणाली. तसं त्याने कपाळात बोट प्रेस करत सुस्कारा सोडला. मनात वाटले की आपल्याकडे कुक आहे, नाही तर अवंतीचे वेगवेगळे डिशेस खाऊन कधी आपले 6 पॅक्स फॅमिली पॅक होतील कळणार नाही. तिने हळूच किचनमधून वाकून पाहिलं तर तो शांतपणे डोक्याला एक बोट लावून पेपर बघत होता. त्याने त्यावर काहीच आर्ग्युमेंट केली नाही म्हणून बरं वाटलं. तिने हसून शेवया करायला कांदा चिरू लागली. 10 मिनिटात तिच्या तिखट शेवया तयार झाल्या होत्या. त्याचा सुगंध पूर्ण वाड्यात पसरला होता. तिने गरम गरम प्लेटमध्ये सर्व केलं आणि लिंबूची फोड ठेवून प्लेट घेऊन बाहेर आली. चेहऱ्यावर एक्साइटमेंट पसरली होती. टेन्शन आणि एक्साइटमेंट दोन्ही भावना सध्या संमिश्र झाल्या होत्या. तिने त्याच्या पुढ्यात प्लेट ठेवली. तसं त्याने मान मागे घेत त्या प्लेटकडे पाहिलं. कधीतरी लहानपणी त्याने अशा शेवया खाल्ल्या असतील. जेव्हापासून कळते तेव्हापासून तर त्याला आठवतसुद्धा नव्हते की आपण असा काही प्रकार खाल्लेला आहे. तो एकटक त्या प्लेटकडेच बघत होता. अहो, माहिती आहे तुम्ही असं काही खात नाही, पण आता खाऊन बघा ना, ती थोडी अधीर मनाने त्याच्या शेजारच्या चेअरवर बसत म्हणाली. त्याने जबरदस्ती चेहऱ्यावर स्माईल आणली आणि फोर्क घेतच होता की तिने पटकन चमचा त्याच्या प्लेटमध्ये ठेवला. ते नूडल्स नाही आहेत, चमच्याने पण खाता येतात, तिथे त्याच्या शेजारच्या चेअरवरती बसत म्हणाली. त्याने ओठ दाबून फोर्क सोडला आणि चमचा घेत एक घास तोंडात घातला. आवडलं, ती त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत अधीर झाली होती. त्याने ओठ दाबून हसत हातानेच थंब दाखवत तोंडातला घास कसा बसा घशाखाली सरकवला.
कुठून बुद्धी सुचली आणि तिला नाश्ता करायला सांगितलं असं त्याचं मन आतून ओरडून ओरडून सांगत होतं. त्याला आवडलं जरी नव्हतं तरी तिने आपल्यासाठी वेळ काढून प्रेमाने केला आहे म्हणून नाईलाजाने त्याने खायला सुरुवात केली. तुम्हाला नूडल्स आवडत असतीलच ना, त्याच्यासारखेच लागतात, ती खुश होत म्हणाली. नूडल्स आणि ह्या शेवयांमध्ये खूप फरक आहे. हो, थोडाफार फरक असेल. त्या नूडल्समध्ये कोबी वगैरे खूप काय काय टाकतात ना, सॉस वगैरे, त्याच्यामुळे वेगळा लागत असेल, पण ते शरीराला चांगलं नसतं. हा बघा, घरात केलेला मसाला किती छान लागतो, त्याची टेस्टच वेगळी लागते, अवंती तिचं ज्ञान पाजळत म्हणाली. ओके बस. त्याने 4 ते 5 घास खाऊन प्लेट सरकवली आणि समोरच्या जारमधून ऑरेंज ज्यूस घेऊ लागला. अहो, 2-3 घास राहिले, संपवा ना, ती त्याच्या प्लेटमधला चमचा घेऊन त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तू केलं म्हणून मी थोडंसं खाल्लं, पण मला हे शेवया, पोहे असले प्रकार आवडत नाही, तो वैतागून म्हणाला. चांगलं खायची सवयच नाही आहे, काय तर ते रंगबिरंगी पालेभाज्या खात बसतात, चवना चोथा. दररोज पात्राची भाजी खावा म्हणजे बघा किती ताकद येईल. त्याच्या प्लेटमध्ये राहिलेले 2-3 घास खाण्यासाठी प्लेट स्वतःकडे घेत बडबड करू लागली. त्याने हलकी भुवया उंचावत तिला एक नजर प्रेमाने पाहिलं आणि ज्यूसचा ग्लास तोंडाला लावला. त्याचं उष्ट खात होती म्हणून मला एक वेगळंच फील झालं होतं. मनात काहीच न ठेवता मनापासून नातं निभावत होती. किती छान झाले, तरी पण नाव ठेवतात. दाजी असले असते ना, त्यांनी तरी अजून 2-3 प्लेट भरून खाल्ले असते, ती एक घास तोंडात घालत म्हणाली. सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मला नाही आवडत, मी जे खातो ते तुला आवडेल का? नाही ना, मग तू का फोर्स करत आहे? तिची बडबड ऐकून तो वैतागून म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिने तोंड वाकडं केलं. त्याचंही बरोबरच होतं. त्याला जे आवडते ते तिला काहीच आवडत नव्हतं. मग तिचं फोर्स करणे तिला आता चुकीचं वाटलं. तिचं लक्ष डायनिंग टेबलवर काचेच्या चपट्या डब्याकडे गेलं. काचेचा असल्यामुळे आतमध्ये काय आहे हे लगेच तिच्या लक्षात आलं. ओ, हे बघा, ह्याला सांजुऱ्याची पोळी म्हणतात. आईने कालच केली आहे. त्या डब्यातून सांजुऱ्याची पोळी घेत म्हणाली. कालच शिदोरीसाठी गरम गरम मीराने सांजुऱ्याच्या पोळ्या केल्या होत्या, त्या तिने इकडे सुद्धा पाठवल्या होत्या. काल केल्या आहे ना, तिने त्याच्यासमोर प्लेट ठेवली म्हणून तो भुवया जोडून म्हणाला. 3-4 दिवस काही होत नाही आणि हे पौष्टिक असतं, गुळात करतात. लग्नानंतर मी जे बोलेल ते तुम्ही सगळंच खायचं. ती बडबड करत एक छोटा तुकडा तोंडात त्याच्या तोंडासमोर धरते. जबरदस्ती तिला सगळं खाऊ घालायचं असतं. त्याने गालात हसून घास खाल्ला. हे तरी आवडलं का? मला खूप आवडतात. सकाळी मी 2 खाऊन आले, ती त्यातला एक घास खात म्हणाली. हो, छान आहे, पण हे तेलकट का आहे? तो तिच्या हाताकडे बघत म्हणाला. एवढं कुठे तेलकट आहे आणि तळल्यावर तेल थोडं धरणारच ना, ती त्याला पुन्हा एक घास खाऊ घालत म्हणाली. तसा तो डोळे मोठे करून तिच्या तोंडाकडे बघू लागला. पौष्टिक असतं म्हणून तळलेलं पण खाऊ घालत होती ती आणि तिच्या पौष्टिक रेसिपी त्याच्या डोक्याच्या बाहेर होता. आत्तापासूनच त्याला टेन्शन आलं होतं. लग्नानंतर पौष्टिकच्या नावावर काय काय करून खाऊ घालणार आहे. अमितचे तर तोंडाचे चोचले होते, पण आता त्याच्या सोबतीला अवंती पण येणार आहे हे तिच्या खाण्याच्या सवयीमुळे लगेच लक्षात आलं होतं. अहो, घ्या ना, मी खाऊ घालते तरी खायचं नाही का? त्याने पुढच्याच वेळी तोंड उघडलं नाही म्हणून ती जबरदस्ती करू लागली. बस, आता मला काहीच नको, तो चेअरला मागे टेकून हसत म्हणाला. तुमच्या ना तोंडाला चवच नाही आहे, ती मांजरीसारखे डोळे करून चिडून म्हणाली. किस करताना बरं माझ्या ओठांची चव आवडते, तो तिचा हात ओढत स्वतःजवळ खेचत खटाळ हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिच्या पोटात गोळा दाटून आला. हा, काही पण बोलता, जा बाबा, ती पापण्याखाली घेत ओठांवरचं हसू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत लटक्या रागात म्हणाली. क्षणात त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग पसरवला होता. तिने हात सोडवत अलगद तिच्या पापण्या उचलून त्याला पाहिलं तर तो मिश्किल नजरेने तिच्याकडेच बघत होता. त्याचं बघणं लगेच हृदयाच्या खोल तळाशी जाऊन गुदगुल्या होऊ लागल्या. पोटात फुलपाखरांची मैफिल जमा होऊ लागली. ती ओढणी सावरतच जागेवरून उठली आणि रिकाम्या प्लेट उचलून किचनमध्ये पळतच गेली. तो गालात हसत नकारार्थी मान हलवत जागेवरून उठला आणि समोर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत त्या वरांड्यात उभा राहिला. एकदम शांतता आणि थंडगार वारा अंगावर रोमांच उभा राहून जात होता. तिच्या नाजूक पैंजणांचा आवाज त्याला त्याच्या कानावर येत होता. गालावर एक मनमोहक हसू त्याच्या पसरलं होतं. ती आसपास असल्याने किती प्रसन्न आणि शांतता लाभते हे त्याला जाणवत होतं. 2-3 प्लेट घासून ठेवल्या आणि हात धुवत सिंक शेजारी उभीच होती की तिचं लक्ष समोर असलेल्या मिररकडे गेलं. स्वतःच्या चेहऱ्याला निहाळत स्वतःशीच लाजू लागली. चेहऱ्याला निहाळता निहाळता तिचं लक्ष तिच्या गळ्यावर गेलं आणि डोळेच मोठे झाले. तिने पटकन ओढणीला तिचे हात पुसत कॉलर बोनवर असलेल्या लाल काळ्या डागाला बघू लागली. दुखत तर नव्हतं, पण ते बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याचा ओलसर स्पर्श जाणवला तर अंगावर हुडहुडी भरून गेली.
कोणी पाहिले तर विचार येताच आवंढा गिळत ओढणीने झाकण्याचा प्रयत्न करत होती. आत्ता काय झालं आणि खाण्याचा तर विषयच काढू नकोस. ती बाहेर आल्यावर तिचा पडलेला चेहरा बघून त्याने वैतागलेल्या नजरेने बघत विचारलं. तिच्या चेहऱ्यामधला बदल आता त्याला लगेच कळून येत होता. आत्तापर्यंत लज्जा मिश्रित हसू होता आणि आता अचानक चेहऱ्यावर 12 वाजले होते. मी काय बोलले का? शांतपणे बाहेर पण यायचं नाही का? ती ओढणी पुन्हा सावरत भुवया जोळत चिडून म्हणाली. त्याने दीर्घ श्वास घेत त्याचा हात पुढे केला. तिने ओढदाबत त्याच्या हातात हात दिला. त्याने तिचा हात गोल फिरून आपल्या पुढे घेत मिठी घट्ट केली. तिनेही तिचं अंग त्याच्या मिठीत झोकून दिलं आणि पुढे कोसळणाऱ्या पावसाकडे बघू लागली. त्याचे थोडेफार थेंब दोघांच्या चेहऱ्यावर येऊन जात होते, त्यामुळे हलकेच हसू घेऊन लपत होतं. अवंती, मला परत जावं लागणार आहे. दिल्लीला माझं अर्जंट काम आहे. ते 2-3 दिवसात संपवून मी पुन्हा येईल. तो थोडा झुकत तिचा चेहराने हाळत म्हणाला. तसं तिने गाल फुगवून तिलक्या नजरेने त्याला पाहिलं. फक्त 2 दिवस, तिसऱ्या दिवशी मी इथेच असणार. तो रिक्वेस्टली टोनमध्ये म्हणत तिच्या गालावर ओठ टेकवता. जाऊन या, पण लग्न झाल्यावर मला वेळ द्यायचा. तिने सुद्धा त्याला टोकलं नाही. आपल्यासाठी वेळात वेळ काढून तो भेटायला आला हेच खूप होतं. हो, लग्नानंतर तुझ्यासाठी वेळच वेळ असणार आहे. तो हसत तिला गोल फिरत तिच्या कपाळावर ओठ टेकवत खुश होत म्हणाला. तसंही लग्न होईपर्यंत तुम्ही लांब असलेलंच बरं आहे. ती त्याच्या छातीवर लटक्या रागात बुक्की मारत म्हणाली. का? माझं प्रेम झेपत नाही का? तो गालात हसत खट्याळपणे बोलत तिच्या कमरेला घट्ट वेढा घालून अजून जवळ ओढत म्हणाला. हो, नाही झेपत. हे बघा काय केले. ती ओढणी थोडी वर करत बारीक डोळे करून म्हणाली. आला तर आला, फक्त त्रास देत आहे. त्यापेक्षा गेलेले बरं. त्याचे हट्ट पुरवून तिला नको नको झालं होतं. हे कसं काय झालं? तो तिच्या कॉलर बोनवर अंगठा रब करत नाटकी आवाजात म्हणाला. नाटक करू नका. ती मोठा श्वास घेत हलकी मागे झाली. माय फर्स्ट लव्ह बाईट, स्वीट हार्ट. तो तिच्या डोळ्यात बघत तिच्या अंगावर झुकत तिच्या नाजूक कॉलर बोनवर ओठ टेकवत म्हणाला. तिने श्वास सोडला आणि अलगद डोळे मिटले. त्याचा स्पर्श हवासा वाटणारा होता. त्याच्या स्पर्शानेच तिच्या हातावरची लव ताठ होऊन डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. तो मागे झाला आणि हसून तिच्या चेहऱ्याला बघू लागला. त्याचा स्पर्श नाहीसा झाला तसं तिने गडबडून डोळे उघडले तर भुवया उंचावत तिला चिडवू लागला. तिने खुदकन हसून लाजतच त्याच्या मिठीत शिरली. तो जोरात हसत तिच्या भोवती हाताचा विळखा घट्ट करतो. अहो, बोल, लवकर याल ना? ती मानवर करून त्याच्याकडे बघत म्हणाली. हो. तो झुकून तिच्या नाजूक ओठांना आपल्या राकट ओठांमध्ये बंदिस्त करतो. ती सुद्धा हळुवारपणे त्याला प्रतिसाद देऊ लागली. ह्यावेळी तो तिच्या प्रतिसादाने भलताच खुश झाला होता. हळूहळू का होईना त्याच्या स्पर्शात साखरेसारखी विरघळून जात होती. दुपारपर्यंत पण दोघे एकमेकांच्या मिठीतच बसवून बाहेर कोसळणाऱ्या पावसाला बघू लागले. हळूहळू पावसाची रिमझिम कमी होऊ लागली. त्याने त्याचं महत्त्वाचं सामान घेतलं आणि तिला तिच्या घरी सोडून शहराकडे जायला निघाला. ती हसून घरात आली. चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाचा चांगलाच रंग चढला होता. पूर्ण घरभर गोलगोल फिरत स्वतःशीच लाजत होती. तर हा भाग खूप मस्त, रोमॅन्टिक आणि लवली होता. तुम्हाला भाग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.